चिकलगी भुयार मारोळी रस्ता डांबरीकरण करा, तुकाराम बाबा महाराज. आमदार समाधान औताडे यांनी दिली मठाला भेट. चिकलगी भुयार येथे श्री संत बागडे बाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत भक्तांची नेहमीच गर्दी असते. त्याचबरोबर हुलजंती मंगळवेढा येथे जाण्यासाठी चिकलगी भुयार मारोळी ग्रामीण मार्ग हा एकमेव पर्याय आहे, परंतु या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. या रस्त्याची डागडुजी करून रस्ता डांबरीकरण करावा अशी मागणी चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडे बाबा मानवमित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा महाराज यांनी केली आहे. मंगळवेढा पंढरपूरचे आमदार समाधान औताडे यांनी चिकलगी भुयार मठाला भेट दिली. मठाधिपती तुकाराम बाबा महाराज यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी तुकाराम बाबा महाराज यांनी आमदार औताडे यांना श्री संत बागडे बाबा मानवमित्र संघटनेच्या वतीने निवेदन दिले. निवेदनात नमूद केले आहे की चिकलगी भुयार येथे श्री संत बागडे बाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत भक्तांची नेहमीच गर्दी असते. त्याचबरोबर हुलजंती मंगळवेढा येथे जाण्यासाठी चिकलगी भुयार मारोळी ग्रामीण मार्ग हा एकमेव पर्याय आहे, परंतु या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. रस्त्यात मोठमोठे खड्डे पडले आहेत, परिणामी अपघातांची संख्या वाढली आहे. प्रवाशांची भाविकांची गैरसोय होत आहे. चिकलगी भुयार मारोळी हा रस्ता वाहतुकीच्या दृष्टिकोनातून दळणवळणाच्या सोयी व प्रवासी व भक्तांच्या संख्येचा विचार केला या रस्त्याची उन्नती या मार्गाचा डांबरीकरण करणे गरजेचे आहे. काटेरी झुडपांनी भरलेला आहे. मोठमोठे रस्त्यावर खड्डे पडले आहेत, परिणामी अपघातांची संख्या वाढली आहे. चिकलगी भुयार मारोळी रस्ता जर तालुक्यातील जाडर बोगला आणि त्याही अनुषंगाने आपण त्यावरती लवकरात लवकर रस्त्यासाठी देखील आपण थोडं लक्ष घालावं एवढेच या माध्यमातून विनंती करतो. आणि तरी आपण याबाबत त्वरित संबंधित विभागांना आदेश देऊन अंदाजपत्रके प्रशासकीय मान्यता देऊन रस्त्याचे काम तात्काळ सुरू करावे. हुन्नर ते मारोळी या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. 7 किलोमीटर अंतरावरील पूर्णपणे रस्ते खराब झालेले आहेत, त्यामुळे भाविकांची प्रवाशांची गैरसोय होत आहे. खड्डे मोठ्या प्रमाणात असल्यामुळे अपघाताची संख्या वाढली आहे. त्याचबरोबर बिरोबा देवस्थान ते मारोळी, चिकलगी भुयार मठ पौठ ते हुलजंती येथील महालिंगराया देवस्थानकडे जाणारा रस्ता या दोनही रस्त्याने विशेष लक्ष घालून आपण निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली आहे. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा संघर्ष माझा जत.